महादेवांच्या पिंडीवरती थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवले जाते? कलश ठेवले जाते. प्रत्येक मंदिरात शिवलिंगाच्या माथ्यावरती भक्त एक कलश ठेवतात. त्या कलशाला एक छिद्र असते, त्यातून थेंब थेंब पाणी पिंडावरती पडत असते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी अक्षय तृतीया आणि भीमसेनी एकादशीच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावरती कलश ठेवून त्यातून थेंब थेंब पाणी टाकले जाते. काय म्हणतात? सुरळीतून थेंब थेंब पाण्याचा प्रवाह येतो, त्याला वसुधारा म्हणतात. शिवपुराणानुसार असे केल्याने महादेव भक्तांवरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. पाण्याचा प्रवाह जगातून थेंब थेंब टाकला जातो, त्याला वसुधारा म्हणतात. शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार समुद्र मंथनाच्या वेळी महादेवाने विष प्राशन केले होते. उन्हाळ्यात या विषाचा प्रभाव वाढतो. हा प्रभाव कमी करण्यासाठी महादेवांच्या पिंडावरती पाणी टाकलं जातं. राग शांत करण्यासाठी, उष्णतेच्या प्रभावामुळे महादेव क्रोधित होतात. त्यांचा राग आणि मन शांत करण्यासाठी शिवमंदिरांमध्ये पाण्याचे कलश ठेवले जातात. महादेवांची कृपा. जो भक्त कलश दान करून महादेवांच्या पिंडावर वसुधारा लावतो त्या व्यक्तीवर भगवान महादेव प्रसन्न होतात.